माय यूट्यूब चॅनल. बघा, याआधी आपण रिक्युरिंग आणि बार क्वेश्चन ट्री घेतल्या होत्या. ओके, पण आज आपण घेणार आहे डिटेल व्हिडिओ. ओके, हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. आज डिटेल शिकवणार आहे मी. बघा, समजा 2/3 असेल, 2/3. ठीक आहे. तर रिक्युरिंग म्हणजे काय? कंटिन्यू. बघा, असं 2/3 याला आपण डिवाइड केलं 3 ने 2 ला. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण 0चा भाग घेतो. ठीक आहे. मग हा 2 0 2 मध्ये भाग असल्यामुळे 3 6 जा 18. पुन्हा मायनस केले, पुन्हा 2 उरले, पुन्हा 0 है ना. 3 6 जा 18. पुन्हा 2 उरले, पुन्हा 0 घेतला. 3 है ना. 3 6 जा 18. बघा, हे जे 6 आहे, हे जे 6 6 6 आहे, हे इकडे काय होणार? हे इकडे वाढत जाणार है ना. आपल्याला माहिती नाहीये का हे कुठपर्यंत राहील आणि हे कंटिन्यू सुरू राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे अशा वेळेस आपण काय करतो? हे मग बार मध्ये लिहितो. मग हे बार मध्ये कसं लिहितो? इथे 0.6 आणि बार. ठीक आहे. आता बघा, हे कंटिन्यू वाढत जाते. समजा असं जर असलं, आता आपल्या 0.6 आहे, 0.6 बार. ह्या 0.6 बारला जर आपल्याला कन्वर्ट करायचं असलं फ्रॅक्शन मध्ये, तर मग कसं करत असतो आपण? इथे 6 घेतो. एका संख्येवर 12 येते, त्यामुळे एक वेळा 9 लिहितो का? मग काय होणार? इथं 3 2 जा 6, 3 3 जा 9, म्हणजे 2/3. ठीक आहे. आन्सर आला 2/3 है ना. बघा, हे आहे फर्स्ट मेथड. बघा, सेकंड मेथड तुम्हाला सांगतो. समजा 2.3 आहे, 2.3 आहे. इकडे 3 3 3 3 समजा वाढत गेले. ठीक आहे. हे कंटिन्युअसली काय होत आहे? वाढत जात आहे. ठीक आहे. 3 3 3 3 हे कंटिन्यू रिपीट होत आहे ना. रिक्युरिंग म्हणजे रिपीट होते. ओके, हे काय रिपीट होत आहे. मग अशाच सारखं आपण 2.3 ला बार देतो. ठीक आहे. मग हे सॉल्व कसं करायचं? बघा, हा 2 प्लस ओके, इथे 3 आहे, 3 वर 12 आहे, डिवाइड बाय 9 है ना. मग काय होणार? इथे 2 प्लस 3 1 जा 3, 3 3 जा 9. ओके, मग काय येईल? 1/3. मग याला सॉल्व कसं करायचं? पहा, शॉर्टकट ट्रिक आहे इथे. हे सॉल्व करत बघ. हा 2 आणि याला तिथून 3. ओके, आता बघा, 3 2 जा 6, 6 प्लस 1 7/3 दॅट इज द आन्सर. ओके, आता बघा, नंतर पुन्हा एक तुम्हाला सांगते मी. समजा नंतरची मेथड 0.35 आहे. काय? 35 आणि 5 वर 12 बरोबर आहे ना. इथे काय होत आहे? हा 0.3 आणि हे जे 5 आहे, हे 5 5 5 5 रिपीट होत आहे, म्हणून इथे आपण 5 ला बार दिला. मग असं प्रॉब्लेम असेल तर मग हे कसं सॉल्व करायचं? बघा, हे सॉल्व करायचं जसं 0 इथे बघा, इथे 35 आहे, 35 तसे लिहायचे. मायनस इथे 5 वर 12 आहे, 3 वर 12 आहे का? नाही, म्हणून -3. ओके, आता इथे काय करतात? एका संख्येवर 12 आहे म्हणून 9 घेतला. 9 का घेतला? कारण एका संख्येवर 12 असल्यामुळे आपण हा 9 घेतला. आणि इथे एक संख्येला 12 आहे का? नाही आहे, म्हणून इथे 0 घेऊ. ठीक आहे, समजलं का? मी काय केलं बघा, इथे 35 आहे, 5 वर 12 आहे, 35 तसे लिहिले. आणि 5 वर 12 या संख्येवर 12 नसल्यामुळे मी ही संख्या मायनस केली. ठीक आहे. नंतर आपण इथे एका संख्येवर 12 आहे म्हणून एक 9 घेतला. जर 2 संख्येवर 12 असतं मी डबल 9 घेतला असता. 3 संख्येवर 12 असतं मी ट्रिपल 9 घेतला असता. ठीक आहे. इथे एका संख्येवर 12 आहे का? नाही आहे, म्हणून मी इथे 1 0 घेतला. 2 संख्येवर 12 नसते तर मी 2 0 घेतले असते. ठीक आहे. याच्या आधीचा माझा व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. बघा, मग काही 35 मधून 3 गेले, 34/90. ओके, आता यामध्ये भाग जाते 17/45 दॅट इज द आन्सर. आता बघा, समजा असं प्रॉब्लेम असेल -0.32. ओके, 32 किंवा 22 काही पण घ्यायचं. ठीक आहे. 35. मग याला कसं करायचं? पहा, इथे समोर 12 आहे, याचा अर्थ असा होते का ही संख्या मायनस मध्ये आहे. कशामध्ये आहे? मायनस आहे. फर्स्ट संख्या 12 असेल तर याचा अर्थ असा होते की ही संख्या कशामध्ये आहे? मायनस मध्ये. प्लस याला काय करायचं? 0.35. ओके, तर नंतर याला करायचा सॉल्व. ओके, बघा, आता आपण काही एक्झाम्पल घेऊया आणि त्या एक्झाम्पल वरून तुम्हाला पूर्ण समजेल की कोणते प्रॉब्लेम कसे करायचे. ओके, बघा, आता एक्झाम्पल बघा स्टुडंट, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण हे काही प्रॉब्लेम घेत आहे. बघा, इथं काय दिलंय? 0.123 याला 12 है ना. हे कुणाच्या बरोबर आहे? ऑप्शन दिले आपल्याला आणि हे कुणाच्या बरोबर आहे हे आपल्याला काढायचं आहे. बघा,
इथे काय दिलं आहे 0.123 याला बार आहे ना. मग काय होईल ते है ना 1 2 3 अपॉन काय येईल 999. 9 का बरं मी 3 वेळा घेतले कारण इथे ह्या तिन्ही संख्या काय बार आहे है ना. त्यामुळे मग हे कसं होईल इथे बघा 3 चा भाग जाते है ना. आता 3 4 जा 12 3 1 जा 3 है ना. 3 3 जा 9 3 3 जा 9 3 3 जा 9 म्हणजे आहे का ऑप्शन 41/38 चा ऑप्शन है ना. ऑप्शन बी करेक्ट. नंतर बघा सेकंड प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम यांनी काय दिलं आहे 0.3999 हे जे 999 जे आहे हे काय होतं रिपीट होत आहे ना. तर मग आपण याला कसं लिहू शकतो. याला आपण असं लिहू शकतो 0.339 बार है ना. मग याला सॉल्व कसं करायचं बघा. याला सॉल्व आपण असं करू 0.39 आहे इथे 39 अपॉन इथे बार बघा दोन संख्येवर आहे त्यामुळे 99 घ्यावं लागेल आपल्याला है ना. मग यामध्ये 3 चा भाग जातो 3 1 जा 3 3 3 जा 9 अपॉन 3 3 जा 9 3 3 जा 9 याचं काय 13/33 and that is the B answer is correct. ओके. आता बघूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा आता हे प्रॉब्लेम कसे करते बघा. इथे 1/11 आहे ठीक आहे. तर 1/11 ला आपण काय करू 11 आणि इथे 1 देऊ. ओके. तर 11 चा 1 ला डायरेक्ट डिवाइड होतो का नाही होत. मग आपण 0 घेऊ है ना. 0 इथे पुन्हा 0 देऊ पुन्हा 0 घेऊ म्हणजे 100 होईल. मग 11 9 जा 99 है ना. मग पुन्हा काय उरेल 1 उरेल इथे 0 इथे 0 है ना. मग इथे आपल्याला इथे आपण 0 पॉइंट देते 0 ऑलरेडी आहे. मग पुन्हा आपल्याला 0 इथे 0 घ्यावं लागेल. मग इथे 0 पुन्हा 11 9 जा 99 पुन्हा 1 उरेल है ना. इथे पॉइंट डेसिमल पॉइंट 0 ऑलरेडी आहे. पुन्हा एक 0 घ्यावा लागेल म्हणजे इथे सुद्धा 0 घ्यावा लागेल. मग काय 11 9 जा 99 है ना. हे जे आहे 09 09 09 हे काय कंटिन्यू सुरू राहील. मग याला आपण कसं लिहू. याला आपण लिहू 0.09 बार. का बरं कारण 09 09 09 09 09 हे काय कंटिन्यू इकडे सुरू राहणार है ना. तर याला आपण काय 0.09 बार म्हणजे याचा आन्सर काय येईल मग याचा आन्सर येईल 0.09 बार. बी आन्सर इज करेक्ट. ओके. आता नंतर बघा हे कसं करायचं बघा. हे आपण एकदम इझी पद्धतीने करू शकतो बघा. इथं 0.63 आहे 63 वर बार आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे 63 काय रिपीट होत आहे है ना. नंतर 0.37 आहे 0.37 बार आहे म्हणजे याचा अर्थ काय 37 काय होतं इकडे रिपीट होऊन राहिले ठीक आहे. नंतर बघा 0.80 आहे 0.80 ते 80 काय होत आहे इकडे रिपीट होत आहे कारण काय 80 वर काय ते बार आहे तुम्ही दिला नाही ठीक आहे. आता बघा ह्या कंटिन्यू काय आहे रिपीट होत आहे. मग याची ऍडिशन करूया बघा. आता 3 + 7 10 10 चा 0 1 कॅरी ठीक आहे. आता 6 + 3 9 9 + 1 10 10 + 18 18 चा 8 1 कॅरी है ना. बघा 3 + 7 10 10 + 1 11 11 चा 1 1 कॅरी. ओके. आता बघा 6 + 3 9 9 + 1 10 10 + 8 18 18 चा 8 1 कॅरी. आता बघा 3 + 7 10 10 + 1 11 11 चा 1 आणि 1 इथे कॅरी. ओके. आता बघा इथे 6 + 3 9 9 + 1 10 10 + 8 18 18 इथे 18 देऊ ठीक आहे. पण नंतर इथे पण इथे काय झालं 1.81 81 रिपीट होत आहे. इथे पण 1 आला असता जर आपण इकडल्या संख्या लिहिल्या असत्या तर इथे जर आलं असतं 1 आलं असतं म्हणजे इथे काय होईल 1.81 वर काय होईल 12. ओके. मग याचा आन्सर काय होईल बी. बी इज द करेक्ट आन्सर. ओके. अजून आपण 2-3 प्रॉब्लेम बघूया. बघा असं प्रॉब्लेम कसं करायचं बघा. इथे तर ऍडिशनच करायची आहे बघा. इथे काय 0.34 आहे ना. नंतर काय दिलं आहे 67 वर बार दिला याचा अर्थ 67 काय झाले रिपीट झालेले आहे 67 67 67. ओके. हे काय झाले इकडे रिपीट झाले आहे. नंतर बघा 0.13 दिला आहे 0.13 आणि इकडे जे 3 वर बार दिला आहे हे काय रिपीट आहे 3 3 3 3 3 3. ओके. आता करूया आपण याची ऍडिशन बघा. 7 + 3 10 1 कॅरी ठीक आहे. 6 + 3 9 9 + 1 10 जे 1 कॅरी. 6 + 3 7 + 3 10 10 + 1 11 11 चा 1 कॅरी. ओके. तर 6 + 3 काय होते 9 9 + 1 10 10 चा 0 1 कॅरी. 7 + 3 10 10 + 1 11 1 कॅरी.
ओके 6 + 3 9, 9 + 1 10, 10 चा 0 1 कॅप, 4 + 3 7, 7 + 1 8, 3 + 1 4 आणि 0.48. ठीक आहे. आता बघा इथे 0.48 आले, 0 1 0 1 जे आहे हे काय होणार, रिपीट होणार. जर आपण समजा इथे जर पूर्ण इकडल्या संख्या लिहिल्या असत्या तर इथे सुद्धा 0 1 आलं असतं, बरोबर. इथे 0 1 0 1 0 1 काय होणार आहे, रिपीट होणार आहे. त्याच्यामुळे आपले आन्सर मग काय लिहू आपण, 0.4801 वर बार देऊ. ओके, म्हणजे आपले आन्सर काय राहील, ते बी राहील. समजलं. आता हे दोन प्रॉब्लेम कसे करायचे बघा. इथे -30, ओके, याला घेऊ आपण प्लस 0.43, ओके, प्लस इथे प्लस नाही ना, 19 बार आहे म्हणजे -19. बघा पहिल्या संख्येचा बार असेल ही संख्या इकडे समोर मायनस होऊन जाते. ठीक आहे, मायनस येते. -19 बार इथे प्लस 0.48, -29 प्लस 0.68. ओके, आता ह्या पूर्ण याची हे -19 ना -20 याची जर ऍडिशन केली तर काय मायनस येते 61, त्या येते -61 आणि प्लस याची प्लस 0.43, 0.48 आणि 0.68. ओके, बघा 8 + 8 16, 16 + 3 19, 1 कॅप. ओके, 4 + 4 8, 8 + 6 14, 14 + 15 म्हणजे 1.59, 1.59. ओके, आता पाहिजे -61 आहे, हा पॉइंट 1 पॉइंट आहे म्हणजे 1 + 0.59 लिहू शकतो. ओके, बघा -61 मधून 61 गेला तर काय 60 प्लस आहे ना 60 आणि हा प्लस आहे, प्लस 0.50 आहे, 59 आहे, तर याला आपण 0.59 लिहू शकतो आणि 60 वर बार. ओके, अशा प्रकारे करू शकतो. नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. इथे 23 वर बार आहे पण -23 प्लस 0.89. ओके, इथे -12 पाहिजे, मायनस आणि हे मायनस काय प्लस आहे ना, +12 प्लस 0.54. ओके, नंतर बघा इथे -23 आहे आणि ते +12 आहे, तिथे काय होईल 20 -20. ओके, आणि ह्या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर काय होईल 0.89 प्लस 0.54. ठीक आहे. आता बघा 9 + 4 13, 1 कॅन. ओके, आता 8 + 1 9, 9 + 5 14 म्हणजे 1.43. नंतर बघा -20 प्लस याला 1 पॉइंट आहे म्हणून 1 + 0.43. ठीक आहे. आता बघा इथे -20 मधून 1 गेला तर काय होईल -19 आणि प्लस 0.43. याला आपण लिहू शकतो 19/0.43. दॅट इज द आन्सर. ओके, बघा अशा प्रकारे आज आपण पूर्ण क्वेश्चन बघितले आहे. आज आपण क्वेश्चन यासाठी घेतले की तुमचे पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर व्हावे म्हणून आपण आज क्वेश्चन घेतले. ठीक आहे. हा व्हिडिओ आपण एकदम डिटेल घेतला आहे आणि हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्स.